देव सोडून काही असं नाही खरं. तुला सांगणार खरं मला का असं कायदेशीर विदेशीर काय नाही. मला घटस्फोट घेऊन बी तुझ्याजवळ आवडते बरं का. पण मला का जाऊन येऊन करा आवडते. बघ दलिंद्रियाला तुला सांग का हे मालकी हक नसला पाहिजे रे. तू ये जा तू बी ये जा मस्तपैकी राहायचं एकमेकाजवळ. जिथं जायचं तिथं जाऊ जाऊ यायचं मस्त राहायचं आनंदानं. काही नाही मालकी हक नाही. दावणीला बांधल्यासारखं नाही ठेवायचं. मला असं पण मला पुन्हा यायचंय ना. नको पुन्हा कसं येऊ काय त्याच्यात व्हायला लागले त्यांना काय बिघडायले. नाही 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 बोल इकडे ना. अरे की बघ कसं हे का काय आमचंच घटस्फोट द्यायचं म्हणते. हो बघ आता काय नवीन निघलंय हो की यू शुड नॉट गो बिफोर युअर डिवोर्स. म्हणजे काय करते बा तुला. मग काय कळत नाही. सांग ना मग काय झालं. डिवोर्स झाल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. असं काय नाही मुकाटे जाऊ शकते. बघा मग बघा लो. हो मग हो नारायण ती काय म्हणाली लो बघा घटस्फोट झाल्याशिवाय तुम्ही कुठंच जाऊ शकत नाहीत. जाऊ का ताई. आणि नवरा त्रास द्यायला तरी बी मग डबल राहायचंच कशाला मग. हो आहे की नाही. काय पण मला राहायचं नाही. राहायचं नाही का. तर एवढ्या वर्ष का राहिलीस. एवढ्या वर्ष तुम्ही लहान होतात ना म्हणून. काय नाही हे आता बघ, मोठे होईल तर ऐक, शांत ऐक, बसायचं ऐक. मग. तुम्ही काय लहान नाही होतात, काय जबाबदाऱ्या होतात. आम्ही लहान होतो लोक काय म्हणते लहान ऐक बहीण भाऊ लहान होते. लोक काय म्हणते म्हणून तुम्ही लहान होता तेव्हा विचार करत होतो माणूस लोक काय म्हणते म्हणून नांदले माणूस. जर तवा नावं ठेवत होते ना माणसं की राहा म्हणून की लेकरं छोट्यात हे लेकरं ते ना. मग आता बी लेकरं मोठे होईल तर तेव्हा बी जबाबदारी असते माणसाची. समज काय असते जबाबदारी. काय असते जबाबदारी म्हणून काय असते काय असते ग म्हणजे. ह मग जबाबदाऱ्या उचलत नाहीत का. याच्यासाठी नवरा बायकोनी एकत्र राहायचं असतंय का असं. अगं नाव ठेवण्यासाठी कोणी काय घटस्फोट घेत नाही का. काय तुम्ही काय नुसतं लोकांचंच बघतात का. मग तेव्हाच घ्यायचं पाहिजे होतं. तू कशाला घेतला नाही मग. आता लेकरं मोठे होतात काय आता लेकरं तुला नाव ठेवणार नाहीत का. आता कोण नाही आपण आता कस काय. ऐक बाई जेव्हा माणूस असं होतंय का तेव्हा माणसाचे विचार बदलते. समजलं का. आणि पुढे बी जाऊन तुझे विचार बदलणार आहे. समजलं. शांत बसायचं मग. नारायण मला किती त्रास व्हायला रे तरी बी तू किती मला किती त्रास व्हायला तुला सांग. आम्हाला काय होत नाही का. काय व्हायलाय होत नाही तुला. महिन्याला पाळी येईल का पाळी महिन्याला. तुला महिन्यातून दोनदा पाळी येईल का. तुला 2 महिन्याला एकदा पाळी येईल का सांग मला. ओरडू नको म्हणज दलिंद्री. तुला नाही आली तरी तू डिगल्यावर इथं बसलेलीस आणि आली तरी बसलेली. तू खोका सुरूच आहे. दुखणं सुरूच आहे. तुला माहिती आहे मला त्याच्यात तुला भर करतेस म्हणजे काय. आम्ही 12 महिने कुठे घेतलेले तो ते 12 महिन्याने मी करीत नाही घरातलं का. करत नाही का. 12 महिन्यांनी करत नाही का. एक मिनिट आता आलाच असतं. पोचलीस ना नुसती बसून डिग लावाय.